लक्षात घेता आला का गोकुळचा नारी लक्षात घेता आला गोकुळचा नारी लक्षात घेता आला गोकुळचा नारी बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने महिला मंडळ बाळ दिसतय गोजिरवाने ग बाळ दिसतय गोजिरवान काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी वा 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 महिला मंडळांसाठी टाळ्या वाजवा अनेक घराने यायला लागले यशोदेने सांगितलं माझं एवढंसं बाळ किती गोंडस दिसतंय आणि तुम्ही 12 घरच्या 12 आल्यात ह्याने असं केलं त्याने तसं केलंय मी खरं मानणार नाही प्रत्यक्ष पकडून दाखवा तरच मी खरं माने सगळ्या गवळणी परत पाठवले यशोदे जा 12 घरच्या 12 आल्यात आणि पोराने असं केलं तसं केलं एवढंसं पोरग माझं सगुण गुणाचं ताण गवळणी परत आले पण आता घरी जायचं म्हणजे अपमान झाला एका झाडाखाली थांबल्या सगळ्या गवळणी सगळ्या एकत्र जमल्या मीटिंग घेतली त्यातली एक जण अध्यक्ष झाली बचत गटाचे कसे अध्यक्ष असतात तशी अध्यक्ष झाली ती भाषण द्यायला लागली हे पहा पाटलाचा पोरगा झाला म्हणून सगळ्या गावाला त्रास द्यायचा बरं आईला सांगायला गेलं तर आई म्हणते सगुण गुणाचं ताना असं आहे तसं आहे असं आहे काय सांगावं तिला ती म्हणते प्रत्यक्ष पकडून दाखव पण त्या कृष्णाला म्हणाव नुकतीच मी अध्यक्ष झाले हिम्मत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव बघ कसा बांधून ठेवते आई पुढे नेऊन मारते आई लय मोठ्या तोंडाने बोलत होती अध्यक्षांनी आव्हान दिलं तीच मीटिंग कृष्ण लपून ऐकत होता कृष्ण पेंद्याला म्हणला पेंद्या कोण रही पेंद्या म्हणला नुकतीच अध्यक्ष झाली कृष्णाने सांगितलं आज तिच्या घरी जायचं पेंद्या म्हणला नको रे बाबा सगळ्या गावाच्या नादी लाग पण तिच्या नको ती खतरनाक आहे ती कुठली आहे ती एक खालच्या आळीची कृष्णाने सांगितलं आजच तिच्याकडे जायचं आज ती गवळण बाहेर राखान बसले अध्यक्ष साहेब राखान बसले राखान बसल्यानंतर कृष्ण महाराज तो जगाचा मालक आहे चतुरात शिरोमणी रात्रीच्या 12:30ला सगळ्या पोरांना कौलातून मध्ये घातलं दही दूध खाऊ घातलं आणि परत बाहेर काढून दिलं सगळ्या गोपाळांना सांगितलं माझं थोडं काम आहे मी येतो गवळण मात्र बाहेर राखण बसलेले 2चा टाइम आहे कृष्णाने 2 वाजता मधून दरवाजा वाजवला कोण आहे दरवाजा खोल त्याला डोकला लागल्या खडबडूनच जागी झाली 2 मिनिटं परत शांत वातावरण परत आला कोण आहे दरवाजा खोल आता मात्र घाबरली शेजारणीकडे पळत गेली माय मधूनच आवाज येतोय कोणी दरवाजा खोली शेजारी म्हणली त्या पाटलाच्या डोल्याला काय बोलली होती का अध्यक्ष म्हणल्या काय नाही एवढंच म्हणलेले नुकतीच अध्यक्ष झाली माझ्या घरी येऊन बघ कसा बांधून ठेवते ना आई पुढे म्हणून मारते शेजारी म्हणली तोच डोला असला चल दोघी मध्ये आल्या कुठंच घरात सापडला नाही शेजारी म्हणली तो डोला दरवाजाच्या मागे लपतो दरवाजाच्या मागे हात घातला तो कृष्णाची शेंडी लागली शेंडीला धरून बाहेर काढलं महाराज खांबाला बांधलं कसा सापडलास याद आलं तुझ्यावर राज बघ काल आईला म्हणत होती माझं पोरग सगुण गुणाचं तान दिसतंय गोजिरवान असं आहे तसं आहे रंगे हात चोरी करताना पकडलाय आता आई पुढे नेऊन मारणार कृष्ण म्हणला तुझी काय हिंमत आहे ऐकण्याची तू नेऊन तर दाखव गवळण म्हणली तू माझी हिंमत काढते का काढतोयस का बघ उद्या आई पुढे नेऊन मारते मोठ्याचं पोरग तुला आता इथं बोट लावणार नाही पण आई पुढे नेऊन तुला मारणार कृष्णाने रात्रभर तिला त्रास द्यायला चालू केलं टॉक टॉक माकड रात्रभर तिला रडकोंडीला आणलं सकाळ झाल्यानंतर आता ती अध्यक्ष होती सोडलं कृष्णाला धरला हाताला आता गावात जे कोणी केलं नव्हतं ते तिने काम केलं कृष्णाला रंगे हात पकडलं होतं धरलं हाताला आणि वजनातच निघाली मागे खाली भगायलाच मागाना कृष्णाला पकडलं गावामध्ये आवाज देत निघाली पकडला का नाही अरे सगळ्या गावाला त्रास देत होता मी अध्यक्ष झाले पकड खाली बघायलाच तयार नाही कृष्णाला हाताला धरला निघाली सगळं गाव पाहतोय
पकडला का नाही? आता कृष्णाने रात्रभर टॉक टॉक माकड वगैरे, आता मात्र डोळ्यातून पाणी आणलंय. सकाळचीच वेळ आहे, आईकडे नेशील तर आई लय मारेल सकाळच्या वेळेला. एक वेळेला सोडून दे ना, तुझ्या पोरासारखं. पोराने केलंय म्हणून सोडून दे. आता पोराने का खाली बघत नव्हती फक्त बरं का. आता पोराने का रात्री कसा म्हणत होता, टॉक टॉक माकड जमणार नाही, आई पुढे नेऊन मारणार. निघाली ती गवळण, खाली बघायला तयार नाही. कृष्ण म्हणला तू मला नेणार आहे, आता तू ऐकणार नाही, मला आई बी मारणार आहे. पण तुझं काम करून करून हात झाल्या दगडासारखं, आणि माझ्या कवळ्या हाताला धरलंय, मला हात तरी बदलू दे. गवळणीने खाली पाहिलं नाही, म्हणली आण डोल्या दुसरा हात. तेवढ्याच वेळात या अध्यक्षाचा मुलगा कृष्णाचा मित्र बाळ्या तिथं चौकात गोट्या खेळत होता. गोट्या खेळता खेळता तेवढ्याच वेळात कृष्णाने त्याला खुणवलं. ए इकडे इकडे म्हणल्यावर बाळ्याने सुद्धा आई बरोबर कृष्णाला पाहिलं, गोट्या सोडल्यानं आला परत. अरे आई बरोबर. कृष्ण म्हणला आमच्या घरी सुवासना केल्या, पोळ्या केल्यात, पापड्या केल्यात, भजी केल्यात, कुरडया केल्यात, आमटी केली, लय पदार्थ आहेत. आणि तू जर तुमच्या आई बरोबर गेलास, तुमच्या आईला सुवासिन म्हणून बोलवायला गेलतो, आणि तू जर आई बरोबर गेलास तर तुला सुद्धा पोळ्या खायला मिळतील. बाळ्याने गोट्या तिथंच टाकल्या, निघाला आई बरोबर. गवळण म्हणले आण डोल्या दुसरा हात. कृष्णाने आपलाच हात काढला, तिच्यात पोराचा हात तिच्या हातात दिला. ते पोरग खालून म्हणतोय अगं आई मी तुझा बाळ आहे, मी तुझा बाळ आहे. ती म्हणली बाळ्या नाही कोण नाही. तेवढ्यात कृष्ण मागच्या दाराने घरी गेला. यशोदा मैयाला सांगितलं, मैया काल सगळ्या मिळून आलत्या 12 घरच्या 12, आणि मी असं केलं तसं केलं सांगत होत्या. बघ आई काल तू त्यांना परत पाठवली, आज मी रात्रभर कुठे गेलोय का? नाही माझं बाळ कुठे गेलं. आई बघ सकाळचीच वेळ आहे, कोणतरी येईलच आणि माझ्याविषयी तुला काहीतरी सांगलच. तेवढ्यात गवळणीने आवाज दिला, यशोदे बाहेर ये. कृष्ण म्हणला आई बघ आली. मागल आपला कृष्ण तिच्या दिसला. खाली बघितलं नव्हतं बरं का आतापर्यंत. वजनातच आता कृष्णाला पकडलेलं जे कुणी काम केलं नाही. बोल रंगे हात पकडलाय, आता काय शिक्षा देणार? यशोदा म्हणली घरची भांडणं घरीच मिटवायची. आता घरची वाटली का? काल लय म्हणत होती 5 वर्षाचं बाळ असं आहे तसं आहे असं आहे, आणि तुम्ही 12 घरच्या 12. आता काय? अगं पोरग तुझं आहे, पोरग चुकलं म्हणून काय माझ्याकडे आणायचं का? तुझं तू मिटवून घ्यायचं. आता माझं का? काल लय म्हणत होती माझा कृष्ण माझा कृष्ण. अगं पोरग तुझं आहे, तुझं तू मिटवून घ्यायचं. आता तुझं आहे का? काल माझा कृष्ण माझा कृष्ण. हे सुद्धा म्हणली हिच्या डोक्यात पाणी झालंय काय? हळू वळून एकदा बघ पोरग कोणाचं आहे. हाताशी अध्यक्षांनी खाली पाहिलं बरं का. खाली पाहिल्यावर पोटचं पोरगच निघालं. बाळ्या कधी राहिला? अगं आई मागच्या चौकापासून ओरडतोय, अगं आई हळू चल, अगं आई हळू चल. तुला वाटलं पोळ्या? अरे पण कृष्ण होता ना माझ्या हातामध्ये, तो कुठे गेला? तो गेलाय बाकीच्या सवासण्या गोळा. असे अनेक घराने सांगितले. एक दिवस माती खात असताना कृष्णाला पकडलं. बळीराम दादाने सांगितलं, आईने विचारलं माती खाल्लीस का? आई ग आई, आई ग आई नाही खाल्ली म्या माती, आई ग आई नाही खाल्ली म्या माती, आई ग आई नाही बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, आम्हावरी ए आई नाही खाल्ली मी माती, आई ग आई नाही खाल्ली म्या माती, आई ग आई